एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांचा माझा नमस्कार. गण्या, किती दिवसातून आला? सेमऱ्या कुठे गेला होतास बे? काय म्हणतास? एवढ्या ना हसतास? काय म्हणते पाहून घेऊ. हा भाऊ, एमपीएससी 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपराचा पॅटर्नच सांगून टाकला का? तिच्या लमच्या म्हणून खुश. अबे पॅटर्न सांगितलं ना. अच्छा, तुला काय पॅटर्न म्हणजे काय समजला नाही का? हा लमचा खरंच तुला काय वाटला? अच्छा, अबे तसा नाही. पॅटर्न म्हणजे का पेपर सांगितला असा नाही. तू पाहिलास का नोटिफिकेशन? पाहिलाच नाही, कुठूनही ऐकतस हे ना. लमचा असाच गण्या आहे, कुठून बी ऐकते. अरे बाबा, एमपीएससी ना पॅटर्न सांगितला म्हणजे पेपर फुटला. अबे पेपर फोडते का बी एमपीएससी? तसा नव्हय. पॅटर्न सांगितला म्हणजे लक्षात घे. मी स्पर्धक मित्र मैत्रिणींना सांगतो, तुले सांगून काय. पॅटर्न सांगितला म्हणजे काय की बाबा पेपर्स कसे राहणार, त्याची संरचना कशी राहणार, म्हणजे प्रश्न ची जे आहे लकप्ती कशी राहणार. म्हणजे किती प्रश्न विचारेन रे बाबा मी? 1 विचारीन, 10 विचारीन, 100 विचारीन एका पेपर मध्ये. मग विचारीन तर कसे विचारीन बाबा? ढड्डे ढड्डे मोठे मोठे विचारीन का पिटुकले पिटुकले छोटे छोटे विचारीन कसे? ते जे आहे त्याला म्हणतात स्ट्रक्चर, पॅटर्न. तो पॅटर्न एमपीएससी ना डिक्लेअर केला. अरे बाबा, आता काही चमत्कार नाही केला है ना, काही मोठं काम नाही केलं. एमपीएससीची ही संविधानिक जबाबदारीच आहे, कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी. कशासाठी? एमपीएससीचं काम काय आहे? परीक्षा घेणे, स्पर्धा परीक्षा कशी झाली पाहिजे? निकोप, पारदर्शी. कशासाठी? कारण की संविधानाने सांगितलंय की मेरिटोक्रेसीचं प्रिन्सिपल अडॉप्ट केलं पाहिजे. आणि मेरिटोक्रेसीचं प्रिन्सिपलचा बेस काय आहे? डेमोक्रॅटिक कॉम्पिटिशन, लोकशाही तत्वावर असलेली स्पर्धा. ज्यांनी बापू दुसऱ्यांकडून ज्ञान घेतलं आणि त्याला ज्ञान मिळालं तो समोर जाईन असा नाही. ज्ञानची छुप्पन छुपाई नाही, क्लिअर कट ओपन. आणि मग आता स्पर्धा. म्हणून एमपीएससीने हा पॅटर्न सांगितला आणि आता डिक्लेअर केला. म्हणजे वर्षभरापर्यंत तुम्हाला चान्स आहे. सिलेबस तर आधीच देऊन टाकला होता. सिलेबस आधी दिला, पॅटर्न आता सांगितला. आता टेन्शन राहिला नाही. आता पॅटर्न जर आपल्याला माहित झाला आणि सिलेबस माहित झाला तर त्याचा फायदा काय? त्याचा फायदा असा आहे की आपली रणनीती आपल्याला बनवता येते, आपली स्ट्रॅटेजी बनते की बापू कोणत्या विषयाचा किती अभ्यास करायचा, कसे उत्तर लिहायचे, किती उत्तर लिहायचे. मग हे एवढे उत्तर लिहायचे तर माझ्याजवळ डाटा किती असला पाहिजे. नाही तर आमच्या ह्या खोगीरवरती ट्रकभर पुस्तकं असं होऊ नये. आणि त्याच्यासाठी म्हणून एमपीएससीने ते सांगितलं. आता बाबा हा पॅटर्न काही चमत्कार झाला असा आहे का? नाही. जसा युपीएससीचा मेन्सचा पॅटर्न आहे तसाच एमपीएससीचा मेन्सचा पॅटर्न आहे. पॅटर्न मध्ये काही बदल नाही, सिलेबस मध्येच बदल नाही केला एमपीएससीनं, तर काय पॅटर्न मध्ये बदल करा? आता तुम्ही म्हणा काऊन नाही केला बाबा, केरळला पाहिजे होता, आपल्या महाराष्ट्राच्या झक्कास. अरे तसं नाही रे भाऊ. कशासाठी असं केलंय? व्हाय एमपीएससी मेड अ पॅरिटी ऑफ एमपीएससी राज्यसेवा सिलेबस विथ द युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मेन सिलेबस. कायले केला आहे? अरे बाबा, 2 गोष्टीसाठी मी एक व्हिडिओ बनवला याच्यावर. तुम्ही पाहिला की नाही पाहिला मला नाही माहित. एक तर असा आहे की सांगकाम्या अधिकारी बनवायचे नाही, बाबू अधिकारी बनवायचे नाही आहे ना. त्यांनी अक्कल आली पाहिजे, पत्र तर लिहिता आलं पाहिजे. ते तर महत्वाचं आहे, तर ते आलं पाहिजे. आणि दुसरं, आपल्या इथे तल्लक बुद्धीचे जे स्पर्धक आहेत ते स्पर्धक देशसेवेसाठी नाही गेले पाहिजे है ना. मोठ्या लेवलवर आपला महाराष्ट्राचा पोट्टा पोट्टी आयच झाला आणि हा चमकवते प्रशासन, असा नाही पाहिजे का? मग इकडचा सिलेबस वेगळा राहीन, तिकडचा सिलेबस वेगळा राहीन. पोट्टे का 2-2 करत बसतील लमचे? टाइमपास फुल टू टाइमपास नाही. त्याच्यासाठी म्हणून पॅरिटी होणं आवश्यक होतं, ते पॅरिटी केलेली आहे. आलं की नाही लक्षात? आता हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न बिलकुल युपीएससी सारखा आहे. म्हणून मी आधीच याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही पाहिले का मला माहित नाही. मी मराठी इंग्रजी भाषा पेपरचा बनवला आहे, निबंधाचा बनवला आहे, सामान्य अध्ययनचे बनवले आहेत आणि ऑप्शनलचा कसा सिलेक्शन करावा त्यावरही बनवला आहे. तुम्ही पाहिले का? नाही पाहिले असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व लिंक्स देतो, ती आवर्जून सर्व व्हिडिओ निवांतपणे पहा. लांब लचक आहेत. लक्षात आला? कोणासाठी बनवले आहेत? रील पाहणाऱ्यांसाठी नाही बनवल्या, स्पर्धकांसाठी बनवल्यात. स्पर्धकाची लाईफ कशी? रिअल लाईफ. आणि टाइमपास पोट्ट्यांची लाईफ कशी? रील लाईफ.
तर रील लाईफ आहे का? नाही. मग निवांतपणे पाहायचं, समजून घ्यायचं, डेप्थ समजायची आणि मग जोमानं भिडाचं. ठीक आहे. तर आता जो पॅटर्न आहे तो तर मी दिलाच आहे डिटेलमध्ये. आता इथं संक्षिप्त याच्यात आपण तो पॅटर्न समजून घेऊया. एकदा डोक्यात फिट बसवायचा की क्वेश्चनची संख्या किती, प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय सब क्वेश्चन आहेत का, प्रत्येक सब क्वेश्चन किंवा सब क्वेश्चन जे असतील किंवा क्वेश्चन असतील त्याची शब्दसंख्या किती राहील, आलं का नाही लक्षात है ना. शब्दसंख्येच्या कॉन्टेक्स्ट मध्ये गुण किती राहतील हे सर्व आता आपण पाहून घेऊया. चलायचं, याले न्यायचं सेमड्याले. बापू तू चलशील आता, हसू नको, सिरियसली पहा, टाइमपास नो एमपीएससी. चल लमच्या. बघा महाराष्ट्र एमपीएससीचा आहे बरं नोटिफिकेशन, मी प्रत्येकाचा स्क्रीनशॉट घेऊन इथे तयार केलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक किंवा वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता, किती मस्त लिहून देते ना एमपीएससी आहे ना, विहित केलेल्या एकूण म्हणजे किती पेपर्स असणार तुमचे, 9 पेपर असणार. 9 प्रश्नपत्रिकेची रचना, क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर साधारणतः पुढील प्रमाणे राहील. आणि मग दिलाय ढँग 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 आहे ना. तर ते मी सांगतो आता. आधी तर पहिले 9 पेपर आठवतात का तुम्हाला, मला बी आठवतात का, तर पाहून घेऊ ना लमचाले आहे ना. आपण आपले 9 पेपर लिहून घेऊ. 9 पेपर मध्ये भाषेचा पेपर असतो, बरोबर आहे, बरोबर आहे, भाषेचा पेपर. दुसरा आहे निबंध, तिसरा आहे सामान्य अध्ययन आणि चौथा आहे वैकल्पिक कसा बे लमचा, वैकल्पिक. हा जमला विषय. हे इंग्रजी मराठी मोठा लमचा लोचा आहे ना. हा तर आपल्याला भाषेच्या पेपर मध्ये काय, 2 पेपर, एक मराठी भाषा, दुसरी इंग्रजी भाषा. ह्या 2 भाषेचा एक एक पेपर, एक एक पेपर. निबंधाचा एक पेपर, जरी विचारत असले 2 निबंध तरी पेपर एक. सामान्य अध्ययनचे 4 पेपर आहे, 4 पेपर, बरोबर आहे. डिटेल मध्ये आहे बाबा, खूप 1-1 तासाचा बनवला मी व्हिडिओ, डिटेल पहा. ठीक आहे. तर पुन्हा एक 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 झाला. आणि वैकल्पिक विषय जो आहे तो तुम्हाला 1 निवडायचा आहे आणि त्याचे पेपर आहेत 2, म्हणजे 1-1. किती झाले रे बापू प्रश्नपत्रिका पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे बरोबर सांगितला एमपीएससी ना 9 आहे ना. आता एकेकाचं पाहून घेऊ काय म्हणते एमपीएससी. हा पहिला पेपर मराठी भाषा कसा आहे, अर्थकारी आहे. जाऊ द्या, ते तर तुम्हाला सांगितलंय, ते व्हिडिओ मध्ये पाहून घ्या. इथं फक्त पॅटर्न पाहू आपण. पॅटर्न मध्ये काय काय सूचना खूप महत्वाच्या असतात, लक्षात घ्या. सूचना खूपच महत्वाच्या असतात. सूचनांचं पालन करणं स्पर्धकाला बंधनकारक आहे. जर पालन केलं नाही तर एमपीएससीला दोष द्यायचा नाही. एमपीएससीनं तुम्हाला भसकवलं तर ठीक आहे, राईट. त्यामुळे सूचनांचं पालन करायचं. काय म्हटलंय, सर्व प्रश्न अनिवार्य म्हटलंय लिहायच्या, सर्व प्रश्न, काही ऑप्शन नाही आहे, ते चॉईस नाही आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नासमोर आणि उपप्रश्नासमोर गुण दिलेले आहेत. प्रत्येकाचे गुण त्याच्या बाजूला लिहून ठेवले आहेत, ते तुम्ही पाहायचं. तुम्हाला इच्छा असेल सोडवायची तर सोडवा, नाही तर खड्ड्यात जा, पण गुण बाजूला लिहिले आहेत असं त्यांना सांगितलंय. आता जेवढं सोडवायला सांगितलं तेवढं तुम्ही सोडवायचं. जेवढं सोडवायला सांगितलं तेवढं सोडवायचं, सिक्वेन्स मध्ये सोडवायचं. नाही तर उपप्रश्न एका ठिकाणी दुसरीकडे दुसरा तसा धंदा करायचा नाही, है ना. एखाद्या उत्तर तुम्हाला वाटलं की सोडवत आहो, मस्त सोडवत आहो, अर्ध्यात वाटलं लमचं हे तर यायचं नाही, ठेवून दिला तसंच, आणि दुसरं सोडवायला बसला तर त्या सिक्वेन्सनं चेक होईल. मग तुम्हाला जर 10 प्रश्न सोडवायचे होते आणि हा अंशतः सोडवलेला 11वा असेल ना, तर तो काउंट होईल. हा 11वा तुमचा चांगला बी असेल, हा 5व्या नंबरवर असेल अंशतावाला, हा बी काउंट होईल बरं. म्हणजे सिक्वेन्स मधले 10 काउंट होईल. हा 11वा किती बी तोप सोडवला असेल तो काउंट होणार नाही. मग एखादा अंशता जर तुम्हाला वाटला की हा अर्धवट सोडवलं यार, याला काही जमला नाही लमचा, तर त्याला काय करायचं आहे, आडवी लाईन मारायची आहे. सरळ लाईन नाही मारायची, आडवी लाईन, म्हणजे त्याला म्हणतो काट मारायची. म्हणलं ना एमपीएससी ना छोट्या छोट्या गोष्टी सांगते, म्हणजे पोट्टेल आमचे असे काही ना काही भसकावून टाकते आणि मग एमपीएससीच्या मार्ग लागत बसते. तर ते नको म्हणून तिने आधीच क्लिअर कट सांगितलंय. ठीक आहे. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही. म्हणजे 10 प्रश्न विचारले ना 11 लिहून ठेवले तर म्हणून 11चे चेक करा.
आहे ना, हा पेपर आहे 300 मार्काचा, मला द्या 350 असं जमन नाही. ठीक आहे, लक्षात आलंय? ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, उपप्रश्न. एखाद्या प्रश्न आहे त्याच्यातील उपप्रश्नाची उत्तरे एकत्रित सोडवा म्हणते. म्हणजे जर सपोज टू बी 1 नंबरचा आहे, कुठे गेला बे, 1 नंबर आहे आणि 1 मध्ये ए असन, बी असन, सी असन, तर पहिले 1A लिहून टाकला, ज्याला बापू आता मला आठवे नाही, मग आता लिहितो मी 2B आणि मग लिहितो 1A. असा चालणार नाही, असा चालणार नाही. म्हणलाय आधी उपप्रश्नांची उत्तरे एकत्रित लिहा म्हणते, फालतू इकडे तिकडे लिहायचं नाही. आहे ना, तो इव्हॅल्युएटरला शोधत बसा नाही धंदे, हे तो म्हणते आम्ही पाहणारच नाही म्हणते, खड्ड्यात गेलं म्हणते ते. तेव्हा मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जाईल म्हणते. आलं की नाही लक्षात? मग उद्या मनाचं नाही की मी तर पूर्ण पेपर सोडवला, लिहिले उपप्रश्न, यांना शोधले नाही, ते रिकाम टेकडे कामं एमपीएससी करत नाही. ठीक आहे. प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केला नसेल तर प्रश्नाची उत्तरे मराठीत देवनागरी लिपीमध्ये लिहायची आहे. म्हणजे याच्यामध्ये जर स्पेसिफिक मेन्शन नसेल, आता स्पेसिफिक मेन्शन कुठं राहील तर भाषांतरामध्ये, भाषांतराचा आहे इथे. त्याच्यामुळे जर तिथे लिहिलं असेल की इंग्रजीत भाषांतर करा, तिथं लमच्यानं मराठी नाही लिहायचं आहे, तिथं इंग्रजीत भाषांतर करायचं आहे. ठीक आहे. तर बाकी याच्यात मराठीतला मराठीत लिहायचं आहे. ठीक आहे. आता काय म्हणते की जे आहे सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा जास्त किंवा कमी शब्द वापरायचे नाही म्हणते. म्हणजे जर सांगितलं तुम्हाला की बा 150 शब्दात लिहा आणि तुम्ही म्हणाल मला एवढं झक्कास येते की पुस्तक लिहिता येते, मी इथंच लिहूनच टाकतो, आहे ना, 400-500 शब्द लिहून टाकले बा 500 शब्द, आता तो म्हणते बापू तू घरी जाय म्हणते, त्यापेक्षा प्रवचन करत बस म्हणते, तू इथं येऊ नको म्हणते, लेखक बनून जाय. ठीक आहे. तर लेखक बनायचं असेल तर पुस्तक लिहायचं, इथं लेखक बनायचं नाही आहे, तर शब्द संख्या पाळली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. उत्तर पत्रिकेतील काय म्हटलंय, उत्तर पुस्तिकेतील कोणते पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी, है ना, कोरं सोडलं त्याला काट मारायची. ठीक आहे. हे इन्स्ट्रक्शन आहे, 7 इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये. यातील बहुतांश इन्स्ट्रक्शन जशाच्या तसे बाकी पेपरमध्ये आहेत, जे एक्सक्लुझिव्ह राहतील तेच आपण पाहूया, बाकीचे हे कॉमन आहे. ठीक आहे. कसा राहील नमुना, बघा प्रश्नपत्रिकेचा नमुना दिलेला आहे. याच्यामध्ये म्हणतोय की तो एक निबंध राहील, परिच्छेद आकलन राहील, सारांश लेखन राहील, मराठी उताराचे इंग्रजी भाषांतर, इंग्रजी उताराचे मराठीमध्ये भाषांतर, परिपाठ व शब्दसंग्रह. हा सिलेबस सांगितला होता. आता सिलेबस वाईज, अभ्यासक्रमा वाईज त्यांनी मार्क्स सांगितले. निबंध आले 100 गुण, निबंध आले 100, अरे हे सोडवला तरी बस जमला काम, नाही का. परिच्छेदेचे आकलन 60, सारांश लेखन 60, मराठीचं इंग्रजीमध्ये भाषांतर 20, इंग्रजीचं मराठी भाषांतर 20 आणि परिपाठ आणि शब्दसंग्रह 40. असं सरळ 300 मार्काचं सांगितलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन सांगितल्यामुळे आता स्ट्रॅटेजी बनेल, कारण हा पासिंग आहे, क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंगला आपल्याला किती लागतात माहित आहे, मग त्याच्यानुसार आपल्याला प्लॅन बनवायचा. आता एखाद्याला ढासून निबंध लिहित असाल तर लिहून टाकायचं पहिल्यांदा, मस्त निबंध लिहिला का टेन्शन नाही, भरघोस मार्क मिळाला की चल रे बापू 2-4 पाहतो. एखाद्याला परिपाठ कंटाळा येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तो सोडू शकते. पण एखाद्याला झक्कास परिपाठ शब्दसंग्रह येत असेल तर आउट ऑफ मिळतात, तो आधी ते सोडवा मग बाकीचे, असं करू शकते. स्ट्रॅटेजी बनता येते, बरोबर आहे. ठीक आहे. सेकंड बघूया आपण. सेकंड आहे इंग्लिश पेपर, इंग्रजीचा इंग्रजी भाऊ म्हणते सेम आहे, बिलकुल सेम आहे. आता फक्त इथं एक लिहिलं आहे की बापू हा पेपर इंग्रजीत लिहायचा रे, नाही तर काही जण म्हणतील नाही बापू मी मराठीमध्ये इंग्रजी लिहितो, तर आला आपण, है ना, लिहून टाकला, है ना, माय नेम इज मी लिहिलो म्हणते. असा नाही, इंग्रजीत लिहायचा आहे, इंग्रजी भाषेचा पेपर हो, इंग्रजीत लिहायचा आहे, मराठीत इंग्रजीत लिहायचं नाही, ते चूक करायचं नाही. बाकी जसं आहे तसंच, बाकी इन्स्ट्रक्शन्स मी वाचून दाखवत नाही, जसे आहे तसेच, है ना. इथे एसे किती दिलाय, 100 दिलाय, तिथेही 100 होता. इथं कॉम्प्रेन्शन 75 वाढला आहे, तिथे कमी होतं. प्रिसी इथे आलेला आहे आणि त्याच्यानंतर होकॅब्युलरी 25, पार्ट 1 आणि पार्ट 2 युसेज अँड होकॅब्युलरी. कारण इथे फक्त भाषांतराचा म्हणजे पार्ट जो आहे तो नाही आहे, भाषांतराचा नसल्यामुळे इथलं गुणांक बदललेला आहे. आलं लक्षात, क्लिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया निबंध. निबंध पेपराचे इन्स्ट्रक्शन्स जे महत्वाचे आहेत ते वाचूया. बघा काय म्हणतो, 2 सेक्शन मध्ये आहे 2 सेक्शन मध्ये, सेक्शन ए सेक्शन बी दिसतोय तुम्हाला, सेक्शन ए सेक्शन बी, बरोबर आहे. 2 सेक्शन मध्ये राहील, प्रत्येक सेक्शन मध्ये 4 टॉपिक राहतील, दिलेले आहेत 4 टॉपिक.
1 2 3 4 5 6 7 8 4 टॉपिक दिलेले आहेत. त्या टॉपिक पैकी आता तुम्हाला काय म्हणतोय तो की प्रत्येक सेक्शन मधून इथून तुम्हाला एक घ्यायचा आहे, इथून तुम्हाला एक घ्यायचा आहे. चॉईस आहे, 4 पैकी 1 4 पैकी 1 चॉईस आहे. काही टेन्शन आहे. म्हणजे 8 पैकी 2 सोडवायचे आहेत. पण एकाच सेक्शन मधून 2 सोडवायचे नाहीये, प्रत्येक सेक्शन मधून एक सोडवायचं आहे. लक्षात आलं का? म्हणजे इथून एक आणि इथून एक न चुकता. का करायचं? पेपर आला का आधी पाहून घ्यायचे, इकडचे 4 टॉपिक इकडचे 4 टॉपिक, डोकं लावायचं. कोणता मी सोडू शकतो बाबा, असा डोळे मिटायचे, असा श्वास घ्यायचा, हा बापू हा मायावाला टॉपिक आहे, बस इकडचा फायनल टिक करायचा, जर दुसरा टिक करून ठेवायचा आणि इकडचा टिक करायचा. आणि मग उत्तर पत्रिकेमध्ये बरोबर प्रश्न क्रमांक 2 हा ना फलाना टॉपिक असा लिहून टाकायचा. नाही तर गोंधळ होते आणि एकदा टॉपिक फायनल झाले का पेपर दुष्काळ करायचा, नाही तर लमच्यामुळे तिसरा टॉपिक डोक्यात चालत राहते. ठीक आहे, असो. बाकीचं शब्द मर्यादा म्हणलंच आहे, लक्षात घ्या म्हणते, भालधंदे करायचे नाही म्हणते, असं त्याने सांगितलंय है ना. आता हा जो आहे कसा आहे, एक निबंध आहे, त्याला सांगितलंय गुणांक बघा. एकाला 125, दुसऱ्याला 125, दोन्ही मिळून 250, दोन्ही मिळून 250. 3 तास मजा मारायची आहे, ते तिथे सांगितलेलं आहे मी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जनरल स्टडीज, ह्या जनरल स्टडीज मध्ये इथे क्लिअर कट पहिले दिलेला आहे 1 ते 3 पेपर. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा एथिक्सचा सोडला इथे, त्याचा पॅटर्न वेगळा. पण 1 2 3 ह्या तिन्ही सामान्य अध्ययनच्या पेपरचा पॅटर्न एकदम सारखा आहे. बरोबर आहे. तो सारखा एकत्रित केलाय. त्यांनी म्हटलेलं आहे की बा किती प्रश्न विचारतील, 20 प्रश्न. किती प्रश्न विचारतील? 20 प्रश्न विचारतील. हे बघा इथे दिलेले आहेत पूर्ण 20 प्रश्न. 1 2 3 4 20 दिलेले आहेत. 20 प्रश्न विचारतील म्हणते. ठीक आहे. आता जे 20 प्रश्न आहेत याच्यामध्ये सेक्शन नाही आहेत. 20 प्रश्नांमध्ये सेक्शन नाही आहेत. का? शब्द वापरलाय काय? ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. सर्व प्रश्न लिहायचे आहेत, ऑप्शन्स नाही. ऑप्शन्स नाही. तुम्हाला भाषेच्या पेपरमध्ये ऑप्शन्स होते का? नाही. निबंधासाठी तरी भाषेच्या पेपरमध्ये ऑप्शन्स होते का? नाही. आलं का नाही लक्षात? तसंच निबंधाच्या पेपरमध्ये ऑप्शन यस. इकडे 4 इकडे 4, ए सेक्शन बी सेक्शन, एक सोडवायचा. जनरल स्टडीज मध्ये नो ऑप्शन. कशासाठी नो ऑप्शन ठेवले? का? तर पॅरिटी राहावी सर्व मुलांमध्ये, सर्व स्पर्धकांमध्ये, म्हणून नो ऑप्शन्स आहे ना. म्हणजे इथे चॉईस नाही, पर्याय नाही. त्याच्यानंतर जो मार्क आहे तो बाजूला लिहिलाय म्हणते बाकीचे सर्व जशान तशा. आता हा महत्वाचा आहे, 8वा है ना. 8वा काय आहे? त्याने म्हटलेलं आहे की क्वेश्चन नंबर 1 ते 10 याची शब्दसंख्या किती? क्वेश्चन नंबर 1 ते 10 याची शब्दसंख्या किती? 150 शब्द. किती? 150. आणि त्यानंतर 11 ते 20 याची शब्दसंख्या किती? तर ती आहे 250. बघा आता आपण जर बघूया 1 ते 10 ची शब्दसंख्या किती सांगितली आहे? 150. आणि 11 ते 20 या 10 प्रश्नांची शब्दसंख्या 250 आली. 150 250 असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ते म्हणते गुणांक तिथं दिलाय, ते तुम्ही पाहून घ्या. आपण पाहून घेऊ गुणांक काय दिलाय. 1 ते 10 मध्ये किती गुण आहे? किती? 10. म्हणजे 150 शब्द जिथे आले तिथे गुणांक किती राहील? 10. जिथे 250 शब्द आले किती दिलेला आहे? 15. गुणांक 15. आला का नाही पॅटर्न? लक्षात आलं का? पॅटर्न लक्षात आला. 150 शब्द डोक्यात फिट ठेवायचं, 10 गुणाचं असेल. 250 शब्द फिट ठेवायचं, 15 गुणांक असेल, 15 गुण असतील. ठीक आहे. बाकीचं जसं आहे तसंच, काही दुसरं चेंज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चौथा पेपर. 3 पाहिले सामान्य अध्ययनचे, त्याच्यामध्ये 20 प्रश्न विचारणार, 10 प्रश्न 10 गुणांसाठी 150 शब्दांसाठी आणि 10 प्रश्न 250 शब्दांचे 15 गुणांसाठी. बरोबर आहे. आता इथे चौथा पेपर आहे. चौथा पेपर मध्ये किती राहणार? तर 12 प्रश्न. किती राहणार? 12 प्रश्न राहणार. आधी किती होते? 20 प्रश्न तिन्ही त्याच्यात 12 प्रश्न. सेक्शन 2 आहेत. तिथे सेक्शन होतं का? आधी सेक्शन नव्हते. इथे सेक्शन तुम्हाला दिसून येत आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी.
बरोबर आहे. सर्व प्रश्न मात्र कंपल्सरी आहे, जरी सेक्शन बनवले, चॉईस नाही आहे. जसं निबंधाच्या त्या सेक्शन बनवले, आपल्याला चॉईस भेटला. आता इथे चॉईस आहे का? चॉईस नाही आहे. सेक्शन कशाला बनवले? तर पहिला जो सेक्शन ए आहे तो थिअरी आहे, आणि बी सेक्शन जो आहे तो आहे तुमचा प्रॅक्टिकल म्हणजे केस स्टडी, म्हणून सेक्शन बनवले. कंपल्सरी मात्र दोन्ही आहेत, म्हणजे 12च्या 12 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आलं का नाही लक्षात? 12च्या 12 प्रश्न. मग आता याच्यामध्ये पूर्ण क्लिअर कट सांगितलाय बघा, पॅटर्न सांगितलाय. तो काय म्हणतो? क्वेश्चन नंबर 1A. क्वेश्चन नंबर 1A लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 1A, हा ए, याच्यामध्ये शुड बी 30 वर्ड इच. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किती मध्ये द्यायचं आहे? 30 शब्दामध्ये. तुम्हाला का होय, आम्ही मजा मारली अशी 20 शब्दात लिहायची है ना. 30 शब्दात लिहायचं आहे. किती प्रश्न येणार ए ला? 1 2 3 4 5 प्रश्न येणार. गुण किती दिलेले आहेत? 10. शब्द संख्या किती आहे? 30. प्रत्येकी मग गुण किती आला? 2. प्रत्येकी गुण किती आला? 2. एक प्रश्न 2 गुणांचा, आणि एकदम झक्कास असते. एकदम काय विचारते याच्या? डेफिनेशन सारखं. डेमोक्रेसी काय रे बाबा, सेक्युलरिझम काय रे बाबा, है ना, ऍप्टिट्यूड काय रे बाबा, असे 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 एकदमच पिटुकले प्रश्न. आलं की नाही लक्षात? त्याच्यानंतर इंटेग्रिटी काय रे बाबा, असं असे प्रश्न राहतील. एकदम सिव्हिल रोल, सिव्हिल सर्व्हिस रोल म्हणजे काय रे बाबा, असं एकदम वन वर्ड असं राहील. ठीक आहे, हा तुम्हाला इथं राहील. बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तो काय म्हणते की बी पासून, म्हणजे हा 1B बघा, हा 1B 1C पासून बाकीच्या याले शब्दसंख्या त्याने सांगितल्या किती? बाकीच्या याले शब्दसंख्या पुन्हा 150. किती? 150. कुठपर्यंत? सेक्शन एच बोलते तो. कुठपर्यंत? सेक्शन एच. सेक्शन बी साठी तो सांगते, म्हणजे नंबर 7 to 12 किती? 250. सेक्शन बी मधील 7 to 12 दिसते तुम्हाला? हे राहतील 250. हे काय राहतील? 250. बघा, जिथं 250 आला इथे गुण बदलले. आधी आपण 250 पाहिले तर गुण किती होते? 15 गुण. इथे 250 ला गुण किती? 5 ने वाढले. 20 गुण. इथे किती आहे? 20. म्हणून हा पेपर वेगळा आहे, म्हणून याला वेगळा काढला पॅटर्न. ठीक आहे. इथे बघा, आपण लक्षात घ्या, क्वेश्चनचे उपप्रश्न आहेत. ए ला किती उपप्रश्न आहेत? 3. ए ला किती उपप्रश्न आहेत? 3. ए बी सी. ए चं उत्तर तुम्हाला 30 शब्दात, आणि बी आणि सी चं उत्तर तुम्हाला 150 शब्दात लिहायचं आहे. 10 मार्काचा आहे. त्यानंतर 2 3 4 5 6 पकडा. प्रत्येकाचा ए बी म्हणजे 2 उपप्रश्न आहेत. 2 उपप्रश्न आहेत. आलं का नाही लक्षात? आता याची जर सर्व टोटल मारायला गेला तर काय दिसते? 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 आणि 130. सेक्शन एक किती गुणांचा आहे? 130. सेक्शन एक किती गुणांचा आहे? 130. म्हणजे समजून घ्यायचं आपल्याला प्रश्न किती सोडवायचे आहेत? उपप्रश्न 13. उपप्रश्न किती? 13. लक्षात घ्यावा. हा, आणि इथे किती आहे? 1 2 3 4 5 6 साइन दुने 12 म्हणजे 120. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. तर हा पॅटर्न जो आहे जनरल स्टडीजच्या याचा तो बनवलेला आहे. हा सेकंड म्हणजे जो आहे पेपर 4 हा थोडासा वेगळा आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. बाकीचं जसं आहे तसंच. त्याच्यानंतर हे जे आहे 8 ते 9 वैकल्पिक विषय. वैकल्पिक विषयामध्ये 2 पेपर आपल्याला आहेत. वैकल्पिक विषय जे आहे त्याच्यामध्ये 2 पेपर, एक तुम्हाला निवडायचा आहे. एकच वैकल्पिक विषय आहे. तुम्ही नशीबवान आहात, एकच वैकल्पिक विषयामध्ये तुम्ही प्ले करताय. आधी 2 वैकल्पिक विषय राहायचे है ना, एमपीएससी ला राहायचे, असे भारी राहायचे, आणि त्यामुळे एका वैकल्पिक विषयामुळे जमला नाही, म्हणून बरेच चांगले स्पर्धक गारद झाले. ठीक आहे. तर असो, इथे फार सेफ तुम्ही आहात. 250 गुण आहे प्रत्येकाला, म्हणजे 250 250 500 असं है ना. आणि याच्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपण पाहून घेऊया. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते कसे राहणार बघा. पहिल्यांदा प्रश्न संख्या किती राहणार? 8. किती राहणार? 8 प्रश्न संख्या राहणार. 8 राहणार. इथे लिहून देतो. बरोबर आहे. 8 प्रश्न संख्या राहणार. सोडवायचे किती आहे? चॉईस आहे. सोडवायचे जनरल स्टडीज मध्ये चॉईस आहे का? नो चॉईस.
निबंधामध्ये चॉईस आहे, यस इथे सुद्धा चॉईस आहे. 8 पैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत? 5 प्रश्न सोडवायचे आहेत. 8 पैकी किती सोडवायचे आहेत? 5 प्रश्न. तर आपण 8 जर सपोज टू बी असे घेतले प्रश्न आणि त्याला 8 याच्यात केलं तर आपल्याला इथे काय दिसतंय? 5 प्रश्नांमध्ये सोडवायचे आहेत. तर त्याच्यामध्ये दुसरा एक त्याने सांगितलेला आहे की सोडवताना का करायचं. आता 8 प्रश्न घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 प्रश्नांपैकी 5 सोडवायचे. तर तुम्हाला कोणते 5 सोडवायचे आहेत का? आहा. कोणते 5 सोडवायचे का? आहा. त्यांनी काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये त्यांनी जांगडगुत्ता केलेला आहे 2 विभाग. यांनी काय जांगडगुत्ता केला? 2 विभाग. म्हणजे काय? आपल्याला काट मारावं लागेल. हा झाला 1 विभाग, हा झाला 2 विभाग. झाला? आला लक्षात? आता त्यानंतर तू काय म्हणते की प्रश्न क्रमांक 1 हा दुसऱ्या ह्याच्यात करतो लमच्या हा प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे काय आहेत? हे आहेत तुमचे कंपल्सरी सोडवायचेच आहेत. आलं की नाही लक्षात? निबंधामध्ये कसं होतं? हे 4 ते 4 तुम्हाला जे पाहिजे ते एक एक निवडा. इथं तसं नाही. इथे 8 प्रश्न दिले आहेत त्यापैकी 5 सोडवायचे आहेत. पण प्रश्न क्रमांक 1 सेक्शन ए चा आणि प्रश्न क्रमांक 5 सेक्शन बी चा हा कंपल्सरी आहे. तर तो कंपल्सरी तो तुम्हाला सोडवायचाच आहे. आता उरलं तुमच्याजवळ 2 3 4 6 7 8. याच्यापैकी आता 3 तुम्हाला सोडवायचे. किती? 3. तर मग तुम्ही म्हणा बापू हे मस्त आहेत 1 2 2 3 4 हे घेऊन घेतो, हे लमचे मले जमीन आहे. तसं नाही, तसं नाही. यापैकी बघा याच्यामध्ये उरलेल्या 3 प्रश्नांमध्ये एक प्रश्न किमान एक प्रश्न एका सेक्शन मधून निवडायचाच. म्हणजे एक तर इथला हा घ्या हा घ्या हा घ्या कुठला तरी एक घ्यायचाच. कुठला तरी एक घ्यायचा. आलं की नाही लक्षात? आणि इकडे मग तुम्ही 2 निवडू शकता. इकडे तुम्ही 2 किंवा तुम्हाला वाटलं बापू तसं नाही मला हा नाही तर हा, तर इकडचा एक घेता आणि इकडचे 2 घेता. तुम्हाला जो वाटन तो. लक्षात आलं का? आपण प्रत्येक सेक्शन मधून कंपल्सरी एक क्वेश्चन. मग पॅटर्न कसा आहे? 1 ते 8 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न तर घ्यायचाच आहे. तो आपल्याला काही चॉईस नाही आहे. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर 2 3 4 पैकी किमान एक तर निवडायचा आहे. आणि इकडे 6 7 8 पैकी 1 किंवा 2. इकडे 2 3 4 पैकी 1 किंवा 2. आलं लक्षात? ठीक आहे. पॅटर्न क्लिअर. बाकीचं जसं आहे तसंच आहे. काही सांगण्यासारखं नाही. आता एक तुम्हाला आधीच सांगितलंय की उपप्रश्न असतील तर सोबत सोडवायचे. आता 1 आणि 5 मध्ये उपप्रश्न दिलेले आहेत है ना. पॅटर्न पाहून घेऊया आपण कसा आहे तर. पॅटर्न पाहून घेऊया. ठीक आहे. त्याच्यापूर्वी अजून एक छान दिलेलं आहे ते बघूया मग पॅटर्न बघूया. एक बघा भूगोलाचा जे आहे विषय त्याच्यामध्ये तुम्ही नकाशावर आधारित प्रश्नांसाठी उमेदवारांना आउटलाईन पेन्सिल वापरण्याची अलाव आहे ना. आउटलाईन नाही का? जसं तुम्हाला वाटलं जगाच्या नकाशा, भारताच्या नकाशा, महाराष्ट्राच्या नकाशा तर असं काढता नाहीये. तर मग बाबा मला लोकेशन करायला घेऊन जा, पेन्सिल अलाव आहे. ठीक आहे राईट. ते भूगोलामध्ये आपण असे बी नकाशे काढू शकतो उत्तर लिहिताना फास्ट. ते मग सांगेन एखाद्या वेळेस. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे जेवढे टेक्निकल आहेत ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आहेत जे फिजिक्स वगैरे जे आहेत ना इंजिनिअरिंगचे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता कॅल्क्युलेटर वापरायचा आहे? नॉन प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर वापरायचा नाही आहे. आलं की नाही लक्षात? हे 2 इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत. आपण पॅटर्न पाहून घेऊया. बघा पॅटर्न मध्ये थोडासा हॉचपॉच असा आहे है ना. जे पॉप्युलर सब्जेक्ट आहे त्यामध्ये टेन्शन नाही पण काही वेगळ्याचं टेन्शन आहे. थोडंसं पॅटर्न थोडासा डोक्यात ठेवायचा. ठीक आहे. काही एवढं हे नाही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तो ऑप्शनल पेपर जर युपीएससीचा काढूनही पाहिला प्रिंट मारून तुम्हाला लक्षात येईल. बघा इथे पेपर 1 आणि पेपर 2 चा दिलेला आहे. हा जो आहे पॅटर्न हा पेपर 1 चा आहे. हा पॅटर्न काय आहे? पेपर 1 चा आहे. आणि हा पॅटर्न आहे पेपर 2 चा. हा पॅटर्न आहे पेपर 1 चा आणि हा पॅटर्न आहे पेपर 2 चा. पाहून घेऊ आपण. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये बॉटनी, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथमॅटिक्स, सायकोलॉजी, झुलॉजी आणि लॉ. आलं का नाही लक्षात? किती? 10. बॉटनी, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, मॅनेजमेंट आहे ना. हे पॉप्युलर आहेत काही याच्यातले. मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर काही पॉप्युलर राहील
आणि मॅथमॅटिक्स सायकोलॉजी पण एक राहील, जिओग्राफी पण एक राहील, झुलॉजी आणि लॉ, बरोबर आहे. काही नॉन पॉप्युलर आहेत ते, आणि कॉमर्स आणि अकाउंटन्सीचा पहिला पेपर. याचा पॅटर्न कसा राहील तो सांगितलेला आहे. सेक्शन ए राहील, सेक्शन बी राहील. सेक्शन ए ला 4 प्रश्न, सेक्शन बी ला 4 प्रश्न त्यांनी आधीच सांगितलेला आहे. पहिला प्रश्न कंपल्सरी, 5वा प्रश्न कंपल्सरी सांगितलाय. यापैकी एक कंपल्सरी निवडायचा आहे, यापैकी एक कंपल्सरी निवडायचा आहे, आणि मग दोघांमधून अजून तुम्हाला चॉईस एक करून घ्यायचा आहे. म्हणजेच काय तर 2 पासून ते 4 आणि 6 पासून ते याच्यामध्ये 3 प्रश्न निवडायचे आहेत, आणि 2 कंपल्सरी आहेत. उपप्रश्न प्रत्येकाला आहेत. उपप्रश्न प्रश्न 1 ला 5 उपप्रश्न, प्रश्न 5 ला 5 उपप्रश्न आहेत, म्हणजे शॉर्ट राहणार आहेत, बरोबर आहे. 10-10 मार्काचे आहेत, आणि मग बाकीचे लॉंग होणार. तुम्हाला दिसते बघा पॅटर्न कसा बनवलाय. 20-15-15. 20 चा म्हटला तर शब्दसंख्या किती येते, 250 पर्यंत जाते. आता इथे शब्दसंख्या तुम्हाला दिली राहील, इथे 10 म्हटलं तर शब्दसंख्या जाते 150. आला लक्षात आले तुम्हाला पॅटर्न, ठीक आहे. इथे तुम्हाला दिसेल जे शॉर्ट आहेत कंपल्सरी ते 10-10 चे आहेत, आणि मग लॉंगच्या याच्यात 20-15-15 असा पॅटर्न त्यांनी देऊन ठेवलेला आहे. आलं लक्षात, ठीक आहे. इकडे पण बघा तसंच आहे. सेक्शन ए, सेक्शन बी 1-2-3-4, 1-2-3-4 आहे ना, इथे 10 आहे, बरोबर आहे. बघा प्रश्न 1 आणि प्रश्न 5 बिलकुल काहीच चेंज नाही याच्यात पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. पण त्यानंतरचा क्वेश्चन 2 मध्ये बदल झालेला आहे. 20-20-10, 20-20-10, 20-20-10. इथे कसं दिलेलं आहे 20-15-15. पहिल्या पेपरमध्ये 20-15-15 आणि इकडे 20-20-10 असा पॅटर्न बदललेला आहे. आता पेपर सेकंड कोणता राहणार आहे बघा, ऍग्रिकल्चर, अॅनिमल हजबंडरी, म्हणजे पेपर 1 पेपर 2, ठीक आहे. हा जो पॅटर्न आहे लक्षात घ्या, हा पॅटर्न कोणासाठी आहे, पेपर 1 पेपर 2. पेपर 1 पेपर 2 कोणासाठी आहे, ह्या 10 विषय, आणि पेपर 1 साठी कोणाचा आहे, कॉमर्स अँड अकाउंटन्सी. आणि इकडे पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा पॅटर्न ह्या यांच्यासाठी, आणि पेपर 2 साठी कॉमर्स अँड अकाउंटन्सी. क्लिअर, लक्षात आला. आता इथले विषय वाचतो जे विषयामध्ये पेपर 1 पेपर 2 असा पॅटर्न मध्ये राहील. ऍग्रिकल्चर, ऍग्रिकॉस्टचे खूप सारे लोक पुट्टे राहतील. अॅनिमल हजबंडरी, वेटरनरी याचे खूप राहतील. अँथ्रोपॉलॉजी एक आहे, केमिस्ट्री आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन याचे बी खूप राहतील. सोशिओलॉजीचे खूप राहतील, स्टॅटिस्टिक्सचे बरं नसल्यासारखेच, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे बऱ्यापैकी राहतील. तर हा जो पॅटर्न आहे काही पॉप्युलर यांचा, त्याच्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही राहील. फक्त कॉमर्स अँड अकाउंटन्सीचा सेकंड पेपर साठी हा राहील. इकडे ह्या 10 साठी पेपर 1 आणि पेपर 2 राहील, आणि कॉमर्स अँड अकाउंटन्सी साठी पेपर 1 राहील. आलं का नाही लक्षात, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. काही प्रॉब्लेम आहे का, काही अडचण आहे, काहीच अडचण नसाले पाहिजे. एकदम सोपा आहे यार, आहे ना. थोडसा एकदा तुम्ही बघून घ्या, पुन्हा एकदा व्हिडिओ बघून घ्या, आपला पॅटर्न बनवून घ्या की बाबा ह्या परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे. चला तुम्हाला सांगतोय, खूपच महत्वाचं आहे की पॅटर्न बनवला आहे आता, है ना. हा पॅटर्न जो बनवलेला आहे, ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसते है ना, स्मॉल क्वेश्चन्स आहेत, है ना, मीडियम टाईपची आहे, आणि ज्याला सो कॉल्ड लॉंग याचे. लॉंग असे काय नाही, आम्ही तर लॉंग असे लई सोडवले, है ना. लॉंग म्हणजे लॉंगच होते, ते पागल होऊन जात होतो माणूस, ठीक आहे. तर स्मॉल मध्ये आपल्याला दिसते 30 शब्द आलाय, 30 शब्द 2 गुणांचा आहे. मीडियम मध्ये आपल्याला काय दिसते 150 शब्द, बरोबर आहे, आणि 10 गुणांचा आहे. आणि लॉंग मध्ये आपल्याला 250 शब्द दिसते, आणि 250 शब्दामध्ये 2 याच्यात विभागला आहे, एक तर 15चा आहे आणि एक तर 20चा आहे, बरोबर आहे. हा एक पॅटर्न आहे. हा पॅटर्न डोक्यात ठेवायचा, आणि हा पॅटर्न डोक्यात ठेवून त्यानुसार आपला डाटा जनरेट करायचा. म्हणजे मला किती लागतात, तर स्मॉल साठी खूप मेहनत घ्यायची का, तर लक्षात घ्या तुम्हाला हे कुठल्या याच्यात आहे, एथिक्सच्या पेपरमध्ये आहे. एथिक्सच्या पेपरमध्ये आहे, तर तिथल्या नुसत्या डेफिनेशन आहेत छोट्या छोट्या, ऍप्टिट्यूड, ऍटिट्यूड, पर्सनॅलिटी, आपलं जे आहे सिव्हिल सर्व्हिस रोल म्हणा, कुठले जे छोटे छोटे आहेत त्याचे सगळ्यांचे डेफिनेशनच काढून ठेवायचे. तेवढंच विचारतील, काही बाकी नाही विचारणार. आलं का नाही लक्षात, तेवढंच विचारणार. इंटेग्रिटी वगैरे असेच विचारणार. तेवढं काढून ठेवायचे, तेवढं पाठ करायचं. ते तुमच्या हातचे मार्क्स आहेत 10, हे हातचे राहणार तुम्हाला, लक्षात ठेवा, ठीक आहे, राईट. आणि मग मीडियम आणि लॉंग. आता मीडियम साठी आहे
कमीच लागते. खैर याच्यातले मिक्स राहतील प्रश्न. पॉवर्टी म्हटला एखादा इकॉनॉमीचा तर कदाचित तो 150चा राहील, 250चा राहील. पण डाटा आपला त्यानुसार बनवून ठेवायचा, नाही तर ह्या लांबलचक बनवून ठेवा. काही गरज आहे का? काही गरज आहे का? अत्यंत सोपं झालेलं आहे. जितकी कमी लेंथ तितकं प्रिसिशन वाढतं, आणि प्रिसिशन आणि परफेक्शन वाढतं. आणि जे अभ्यास करतात, खऱ्या मेहनत घेतात जे स्पर्धक, त्यांच्यासाठी याच्यामुळे जास्तीत जास्त फायदा आहे. तुम्ही पण तसंच करा, काही प्रॉब्लेम नाही. स्ट्रॅटेजी समजून घ्या, पॅटर्न बनवा, त्याच्यानुसार डाटा डेव्हलप करा. तेवढंच वाचा, फालतूचा फापट पसारा घेऊन बसू नका. लक्षात आलंय? बाकी काही टेन्शन नाही. मग लाईक करा, कॉमेंट लिहा, शेअर करा. आणि अभ्यास तर तुम्ही करताय म्हणून मी मेहनतीसाठी काहीच बोलत नाही. मेहनती आहे यार, म्हणून ऑल द बेस्ट.